मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षानं विवेकवादी भूमिका घेण्याचा दावा करत जे कोणी अंधश्रद्धेनं ग्रासलेले आहेत अशा मंत्री आणि आमदारांचा पक्षातूनच नाही तर मंत्रिमंडळातूनही बाहेरचा रस्ता दाखवावा, मंत्री आणि आमदारांची हकालपट्टी करावी अशी भूमिका घेतली। त्यासाठी त्यांनी आंदोलनही केलं। या आंदोलनाला मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे कार्यकर्ते अजित नवलेंच्या नेतृत्वात हजर होते। यावेळेला अंधश्रद्धेचा प्रतिकात्मक पुतळा जाळण्यात आला। भोंदूबाबा अशोक खरात त्यांनी प्रचंड प्रमाणात महिलांचं शोषण केलं, अंधश्रद्धेचा प्रचंड धुमाकूळ गाजवला आणि त्यामुळे प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रामध्ये त्याच्या विरोधात असंतोष आहे। त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे। त्याच्याबरोबरच 39 आमदार ज्यांची नावं या प्रकरणात समोर येत आहेत त्यांची नावं राज्य सरकारने जाहीर केली पाहिजे आणि त्यांचे राजीनामे घेतले पाहिजेत। त्याचबरोबर अनेक मंत्री याच्यामध्ये सामील आहेत, त्यांच्यावर सुद्धा कारवाई होऊन त्यांची हकालपट्टी झाली पाहिजे। या मागणीसाठी आज महाराष्ट्रभर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने आंदोलन होत आहे।